मग टरबूज उन्हीच खात जा. लय ऊन आहे, थंड राहते टरबूज खाणं. खाल्लं पाहिजे, उन्हाळ्यात टरबूज खाणं चांगलं राहते. खाल्लं पाहिजे टरबूज. बरोबर आहे. आपल्या इथं वावर किती आहे मोठे बा? हाय 20 एकर. हा, पूर्ण वलतातच आहे ना? हो तुमच्या बाबानं 2-2 मोठा लावून दिल्या. हो दिलं ना, आपलं पुरच बोलीत आहे आपलं. हो कंपनी आहे, टरबूज गोड आहे ना? एक नंबर. मग आपल्या वावरातून टरबूज लावले तुम्हाला का झडती येते का? मग चांगलं टरबूज लावायची, पपई लावायची, केळी लावायची, पेरू लावायची. हे नाही टाकून बसते ते सोयाबीन, गहू, तूर, कापूस. मग बोंबलते माल. गेले भाव नाही, केले भाव नाही, गेले भाव नाही, केले भाव नाही. लावू आता हळूहळू एक 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 करू आपण. आतापर्यंत आपल्याला बाकीच नाही सरलं. सगळं तर आपणच करून ठेवलं. कधी करता? कधी आम्हाला खायला भेटा टरबूज, आंबा, केळी, चिक्कू, पपई. चालली एक टरबूज घेऊन हालत हालत. अच्छा, म्हणजे तुला वावरातलं खायला भेटलं पाहिजे चांगलं नाही? टरबूज, खरबूज, जांब, पपई वगैरे वगैरे तुला म्हणजे निकाल फ्रूट वावरात खायला भेटलं पाहिजे. मग तुझ्या कलाकारी होईल, तेव्हा तुला ज्ञान सुचलं इथं नाही. चालली मोठी मुले ज्ञान शिकून राहिली. हुशार आहे. किती पैसे विचार बरं त्या बापाले. त्या बापाला विचार किती पैसे शिल्लक आहे म्हणा त्याजवळ. मला म्हणून राहिली मस्त तुला कलाकार आहे तुझं. हा, त्या बापाजवळच काय एवढा कापसाचा, सोयाबीनचा, तुरीचा, गव्हाचा, चणाचा निकाल व्यवहार त्या बापाजवळ. विचार बरं किती शिल्लक आहे म्हणून, किती उरून राहिले म्हणून. एवढं वाटतं तर त्या आप्पाले म्हण ना, मग त्या आज्याले द्या ना मला 2-4 लाख रुपये. साऱ्या वावराने ड्रीप करते, फ्रूट लावते, नुसती येलपाळेपणा करतो, चोपलेपणा इथंच. हा राहू द्या, तुमच्याकडून होत नाही काही ते सांगा ना. सांगू राहिली इथं मोठे. मी फुकट टरबूज आणलं बया पोट्टीसाठी. अक्कल माई फिरली होती तुझ्यासाठी टरबूज घेऊन आलो इकडे. बोलो भैरू जी महाराज की